कल्पना शुद्ध वैशाख असंच एक इंदोरचं बहुरंगी व्यक्तिमत्व. शुद्ध वैशाख हे नाव त्यांनी लेखकांना करता लिहिलेलं. अनेक कविता संग्रह केले, कथा संग्रह, विनोदी कथा संग्रह लिहिले, प्रसिद्ध झाले. आपल्या अनुभव त्यांनी गणित या कवितेत फार सुंदर रीतीने मांडलेला आहे. ती आत्ता मी आपल्या समोर सादर करते. शेजारच्या मुलीने विचारलं, ही गणित समजतच नाही आहेत मला. आंटी, तुम्हाला येतं का गणित? म्हटलं, पाहते प्रयत्न करून. आणि गंमत म्हणजे उत्तर बरोबर आलं की. अहो, गंमत म्हणजे उत्तर बरोबर आलं. तिचे डोळे आनंदानेच विस्फारले. माझं गणित पूर्वी उत्तमच होतं. अनेकदा पैकीच्या पैकी मार्क मिळायचे. पण शाळेतली हुशारी शाळेतच, नंतर कुठे फळाला येते. चतुर्भुज झाल्यावर संसाराचा हौद आनंदाने भरून वाहून जाईल असं वाटलं. चतुर्भुज झाल्यावर संसाराचा हौद आनंदानं भरून जाईल असं वाटलं. पण त्याला 10 तोट्यांचा गळता लागल्यावर तो रिकामाच राहणार. सरस्वतीची पूजा बांधायची मला भारी हौस. पण म्हणून काय लक्ष्मीने समांतर सरळ रेषेत चालावं का? मी माझ्या दृष्टिकोनासह अनेक कोण आणि रेषा बदलून पाहिला, पण माझ्या भुजा त्यांना मिळवायला असमर्थ ठरल्या. मी माझ्या दृष्टिकोनातून अनेक कोण आणि रेषा बदलून पाहिल्या, पण माझ्या भुजा त्यांना मिळवायला असमर्थ ठरल्या. व्यवहाराची गणितं काही जमली नाहीत. मिळवणूक कोणाला घ्यायचं आणि वेळेवर वजा कोणाला करायचं तेही कळलं नाही. मिळवून कोणाला घ्यायचं आणि वेळेवारी वजा कोणाला करायचं हे कळलंच नाही. हातचा एक जपून ठेवायचा असतो हेच विसरले. त्यामुळे नेहमी सुखाचा भागाकार आणि दुःखाचा गुणाकार होत राहिला. नात्याची त्रैराशिकही जमलीच नाहीत. तर पंचराशिक कुठली जमायला? कुचकट बोलणी सव्याच परत करायची असतात, त्याऐवजी मी स्वास्थ्याचं मूलधनच हरवून बसले. प्रगतीची चढती भाजणी व्हायच्या ऐवजी उतरती भाजणी झाली. संपत्तीतला हिस्सा मिळायच्या ऐवजी हिस्से राशीची हिसकाहिसकीच झाली. बीजगणितातला काथ्याकूट माझ्या वाट्याला आला आणि सकस बीज मात्र हरवून गेलं. चुकीची समीकरणं ओळखताना नाकी नऊ आले. चिन्ह बदलतात तशी माणसंही बदलतात हे कुठे ठाऊक. अधिक चांगले असणारे पलीकडच्या बाजूला गेल्यावर उणं काढू लागले. गुणी गुणाकाराचा एकदम भीषण भागाकारच झाला. कंसातली कंपू मंडळी बाहेर पडायला नकार देऊ लागली. ती इतकी कडू झाली की कडवटपणाचे स्क्वेअर क्यूब झाले. कंस, चंद्रकंस, मधुकंस सारखे न भासता मला कंस मामासारखे भयवाया वाटू लागले.
गोल दुनियेतली भयंकर पोल पाहून मला गरगरू लागलं. गोल दुनियेतली भयंकर पोल पाहून मला गरगरू लागलं. डोळ्यांपुढे चित्रविचित्र आकृत्यांचं थैमान सुरू झालं. या सगळ्या भानगडीत अर्ध आयुष्य गेलं. माझे शाळेतले गुण कमी कमी होत होत शून्यापर्यंत येऊन ठेपले. माझे शाळेतले गुण कमी कमी होत होत शून्यापर्यंत येऊन ठेपले. आणि मग मला साक्षात्कार झाला की हा पूर्ण संसार म्हणजे एक शून्य आहे. मग मला साक्षात्कार झाला की हा पूर्ण संस्कार म्हणजे एक शून्य आहे. शून्यातून निघालेली ही गोल दुनिया, शून्यातून निघालेली ही गोल दुनिया आपल्यासाठी शून्यवत आहे हे समजल्यावर माझ्या संसाराचे शून्य मी लीलया मातीच्या रिकाम्या घटासारखं डोक्यावर घेऊन मिरवू लागले. खळखळत्या पाण्यातून सुद्धा घट न भरता नुसतीच ठुमकत राहिले, चालत राहिले, छपाक छपाक. कधी सरळ रेषेत, कधी वक्र रेषेत, कधी वर्तुळाच्या परिघावरून, तर कधी भोवंडून स्वतःभोवतीच गोल गोल.